बॉर्डर मूव्हीचं ट्रेलर बघितलं. तर मी सनी देओलचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे बॉर्डर मूव्हीसाठी. आता बॉर्डर मूव्ही 2चं ट्रेलर रिलीज झालेलं आहे. त्याच्यात खूप सारे स्टार कास्ट आहे जसं बॉर्डर 1 मध्ये होते. आता त्याच्यात एक जी वॉर आहे, एक रिअल वॉरवरती तो मूव्ही आहे. फक्त मला भीती ह्या गोष्टीची वाटते, की जसं गदर 2 मूव्ही होता. आता गदर 1 मध्ये जसं सनी देओलने पाकिस्तानमध्ये जाऊन जो हँडपंप उखाडला होता आणि गदर 2 मध्ये त्याने जे लाइटिंगच्या लाइटिंगचे खांब, त्याच्यानंतर जे रंगगाडे सगळे जे हाताने इकडे तिकडे फेकले होते, म्हणजे ते एकदम डुप्लिकेट वाटत होतं. म्हणजे जे ॲनिमेशन होतं ते अजिबात चांगलं नव्हतं. ते डोक्याला पटण्यासारखं नव्हतं, बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं. पण तीच भीती मला वाटते, की बॉर्डर 2 मध्ये तसं नसावं, कारण मी बॉर्डर मूव्हीचा खूप मोठा फॅन आहे आणि म्हणजे एकदम बुद्धीला पटेल, लॉजिकल गोष्टी मांडलेल्या पाहिजे त्याच्यामध्ये. जे वॉर सिच्युएशन आहे तसंच. तर बॉर्डर मूव्ही आज पण पाहिला तरी आज पण छानच वाटतो. पण बॉर्डर 2 मध्ये तसं करायला नको. आपल्याकडे काय होतं, की जे सिक्वेल्स असतात मूव्हीचे, ते बेसिकली हिट होत नाही. आता जे मूव्ही आपल्याकडे कमवून गेलेले आहेत, ब्लॉकबस्टर हिट झालेले, पण ते बऱ्याचशा लोकांना आवडले नाही. ते फक्त त्यांच्या नावावरनच हिट झालेले. जसं की गदर 2. गदर 2 बऱ्याचशा लोकांनी फक्त का पाहिलं, की गदर होता. गदर ज्या प्रकारचा मूव्ही होता, फक्त त्या टायटलमुळे लोक आले बघायला. पण तो त्या पद्धतीने उतरलाच नाही जसा 1 होता. तसंच मला भीती वाटते, की बॉर्डर 2च्या बाबतीत तसं घडायला नको. बॉर्डर 1 ची जी क्वालिटी होती मूव्हीची, तीच क्वालिटी याच्यात पण मेंटेन राहायला पाहिजे. मेकर्सने हे लक्षात घेतलं पाहिजे, की जास्त ॲनिमेटेड किंवा इलॉजिकल गोष्टी त्याच्यात नको दाखवायला. जे रिॲलिटी आहे किंवा जे लॉजिकल आहे, जे बुद्धीला पटेल, हेच दाखवलं तर जास्तीत जास्त फॅमिली पण बघू शकते. जास्तीत जास्त लोक त्या मूव्हीकडे अट्रॅक्ट होतील. तुम्ही पण तो ट्रेलर बघा. तुम्हाला तो ट्रेलर बघून कसं वाटलं कमेंट करा. धन्यवाद.